तुम्ही बघू शकता हा जो किल्ला आहे 12 ते 13 दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आम्ही त्याला कव्हर केलेला आहे आणि आता ऑन स्क्रीन आम्ही त्याला अनकव्हर करणार आहोत. ते भिंत होती ही तुटलेली होती. तुटल्या कारणाने आम्हाला ती पूर्ण काढावी लागली. पण त्यांची आमची तयारी बघू शकता तुम्ही. ऑल सगळी तयारी झालेली आहे. पहिल्यांदा आपण जर बघितलं की तुळस आहे तिथे आम्ही पलट्या अलाईन केलेल्या आहेत त्या त्याच्यावरती. त्याच्यानंतर तिथे रांगोळी बघू शकता तुम्ही मस्त एकदम पलट्याने सजलेली आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे तुलसी विवाह आणि संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे. तर त्याआधी किल्ला आपण चेक करणार आहोत, त्याची कंडिशन चेक करणार आहोत. 12 दिवसापूर्वी आपण त्याला कव्हर केलं होतं पावसामुळे. तर त्याला आता आम्ही अनकव्हर करणार आहोत आणि त्याची कंडिशन आहे ती चेक करणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता आपण जाऊया किल्ल्याकडे, त्याची कंडिशन चेक करूया. तर गाईज तुम्ही बघू शकता हा जो किल्ला आहे 12 ते 13 दिवस सतत पाऊस पडल्यामुळे आम्ही त्याला कव्हर केलेला आहे आणि आता ऑन स्क्रीन आम्ही त्याला अनकव्हर करणार आहोत. सो आता अनकव्हर करूया पटापट. किल्ल्याची तुम्ही हालत बघू शकता काय आहे. 12 दिवसांपूर्वी आम्ही याला कव्हर केलेलं होतं आणि आता तुमच्या समोर कॅमेरा समोर आम्ही याचा कव्हर काढलेला आहे आणि ऑल ओव्हर तुम्ही जर किल्ला बघितला तर डॅमेज थोडासा झालेला आहे. आपण बघू शकता इथे जे हे जिथे भिंत होती ती तुटलेली होती. तुटल्या कारणाने आम्हाला ती पूर्ण काढावी लागली थर्मोकॉलचं वगैरे असल्या कारणाने. त्याच्यानंतर हा जो गेट आहे हा गेट पण पूर्ण डॅमेज झालेला आहे. गडावरची पायथ्यानी बघू शकता, गडावरची पायथ्यानी इथून थोडीशी डॅमेज झालेली आहे पण वरती थोडंसं वाचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर किल्ल्याची जी बॅक साईड जर आपण बघितली, किल्ल्याची जी बॅक साईड आहे ती पण थोडीशी चिखल वगैरे पावसामुळे येऊन डॅमेज झालेला आहे. आणि आम्ही जो अरबी सी दाखवलेला, अरबी समुद्र दाखवलेला तो पण आता चिखलामध्ये गेलेला आहे सध्या तरी. आणि शिवाजी महाराजांचं सिंहासन होतं तिथे वाळवी वगैरे लागलेली आहे. ते पावसामुळे सगळं हे डॅमेज झालेलं आहे. सगळं तुमच्या समोर आहे आणि आम्ही ते ऑन टाइम कव्हर केलेलं होतं तर म्हणून कमी डॅमेज झालं आहे. नाहीतर हा किल्ला तेवढा तर शिल्लक नसतात. तर आता 12 दिवसानंतर आम्ही ऑन स्क्रीन हा जो किल्ला आहे तो अनकव्हर केलेला आहे. हेवी रेनफॉल होतं, मोठा पाऊस होता, त्याच्यामुळे आम्हाला हा किल्ला कव्हर करायला लागला. आम्ही हा किल्ला मेकिंगचा जो व्हिडिओ आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि जी माहिती आहे ती पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर व्हिडिओ जरूर बघा. दोन्ही पार्ट चॅनलवरती आपल्या अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दोन देतो आणि इथे वरतीसुद्धा कॉर्नरमध्ये ती बघून लिंक आलेली असेल, दिसत असेल. क्लिक करा इथे आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो किल्ल्यावरचं जे कव्हर आहे ते मी काढलेलं आहे आणि आता 2 दिवस पाऊस आता कमी आहे आणि पडलाच नाही पाऊस, त्यामुळे आता कव्हर काढलेलं आहे त्याच्यामुळे. आणि इथे जे आता हे जे तुटलेलं होतं ते मेंटेनन्स केलेलं आहे. इथे थोडंसं कचरा वगैरे साफ केलेला आहे आणि थोडंसं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यावरती शिवाजी महाराज जरा आपण सेट करूया आणि सगळे मावळे आहेत ते पटकन सेट करून घेऊया. तर मावळे वगैरे सेट करून झालेलं आहे आणि आता किल्ल्याचा तुम्ही एक लुक बघू शकता. ते मस्त वाटतं एकदम. आता जी आम्ही इथे वरती हे होतं भिंत होती ती आम्ही आता काढलेली होती. तर मी मागे बोललो व्हिडिओमध्ये की ती तुटली त्याच्यामुळे आम्हाला काढावी लागली. ते तुम्ही बघू शकता किल्ल्याला आता एकदम मस्त लुक आलेला आहे. आणि आता जो चिखल आहे थोडा वेळ साफ होईल आणि संध्याकाळ होते, थोडासा अंधार होते, त्याच्यानंतर आम्ही इकडे पंटे वगैरे लावू आणि एक मस्त व्ह्यू तुम्हाला ते बघायला मिळेल. सो आता तुळशी विवाहाची तयारी करायला जाऊया. बघू शकता तुळशी विवाहाची तयारी चालू आहे आणि हे नवरा नवरी आहेत. केळीच्या सोपापासून बनवलेले आहेत आणि ही करवली आहे, बोरीच्या काठीपासून तयार केली जाते. असे ही गुंडी लावले जातात पारंपरिक पद्धतीने.
हे जे नवरा नवरी आणि करवली आहे ती बनवली जाते आणि तुळशीमध्ये हे नंतर आपल्याला लावायचे आहे. तर मित्रांनो, आता तुळशीमध्ये जे आहे नवरा नवरी आहे ती आता सेट करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सेट केलं जातं. आणि ही करवली आहे ती पण सेट करून घेऊया. तर मित्रांनो, मगाशी आपण लावली ती घरामध्ये तुळस होती ते तिथे लावलेले आणि आता ही देवळातली तुळस आहे तर तिथे आपण लावणार आहोत नवरा नवरी. तर लगेच ते सेट करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता ही देवळातली तुळस आहे आणि इथे हे लावले. हे बघा देऊळ. आणि ही बघू शकता तुम्ही तुळस इथे आम्ही लावलेले आहेत नवरा नवरी. तर पंते आपण आता भेटून घेऊया, त्यानंतर या सेट करूया. पंट्यांची आमची तयारी बघू शकता तुम्ही. ऑल सगळी तयारी झालेली आहे. पहिल्यांदा आपण जर बघितलं की तुळस आहे तिथे आम्ही पंट्या अलाईन केलेल्या आहेत 4 ह्याच्यावरती. त्याच्यानंतर ती तिथे रांगोळी बघू शकता तुम्ही, मस्त एकदम पंट्यानी सजलेली आहे. ते 5 पंट्या लावून मध्ये एक बाऊल ठेवलेला आहे जेणेकरून एक चांगला लूक यावा रांगोळीला. आणि जर या साईडला तुम्ही बघितलात तर इथे एक लिंबाचं झाड आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. दिसणार नाही लाईटीमध्ये पण तुम्ही लोक इथे पंटी ठेवलेली आहे. आम्ही दरवर्षी ठेवतो इथे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो बांध आहे हा मी पंट्यांनी सजवलेला आहे आणि ती बघू शकता ऑल ओव्हर जो पंट्यांनी सजलेला दिसत आहे. आणि हे जे तुम्ही उंबरा बघताय हा उंबरा आहे ते पंट्या आम्ही अलाईन केले आहेत 2. त्याच्यानंतर हा जो पूर्ण बांध आहे त्याचा आम्ही वरून एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा दिसतोय. एक मस्त व्ह्यू असतं पंट्यांनी तुम्हाला दिसणार आहे. आता वरून दाखवतो मी तुम्हाला. ह्या पायटीने बघू शकता प्रत्येक पायटीने आम्ही अशा 2 पंट्या ठेवलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि एक चांगला लुक इथे पायटीने असे आलेले आहे. आणि मस्त पंट्याने उजळलेलं हे दिसत आहे. रात्रीच्या अंधारातून तर चांगलं दिसतंय. आणि हा एक मेन किल्ला आम्ही जो काल अनकवर केला, ऑन कॅमेरा अनकवर केला आणि मावळे वगैरे आम्ही ठेवलेले साफ वगैरे करून मावळे वगैरे ठेवून आता आम्ही पंट्यांमध्ये जो किल्ला आहे एकदम मस्त दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो घरातला लुक आहे पंट्यांनी सजलेला इथून एकदम मस्त दिसतोय व्यू. आणि हा जो किल्ला आहे तो पण एकदम चांगला दिसतोय. तर आता आपण मंदिरात आलो आहे. मंदिरातला जो काय सजावट केली आहे ते आता आपण बघूया. इथून स्टार्ट होते. हे जे चिऱ्यावरती लावले आहेत आपण पंट्या वगैरे लावलेले आहेत आणि तुळशीत पण आपण लावलेलं आहे व्यवस्थित. दाखवतो तुम्हाला ते पण बघू शकतो तुम्ही. आणि इथे सुद्धा एक रांगोळी काढलेली आहे एकदम मस्त गीत म्हणजे पंट्या वगैरे ठेवून. आणि मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही बघू शकता त्याच्यावर आम्ही पंट्या अलाईन करून ठेवलेल्या आहेत दोन्ही साईडला. आता आपण जर आपण एंटर करूया आणि हा आहे मेन सीन. तुम्ही बघू शकता 5 पंट्या एकदम लाईन मध्ये दिसत आहेत. एकदम मस्त व्यू दिसतोय. त्याचा ती मूर्ती मध्ये बसलेली आहे आणि तिथे पण आपण ठेवलेलं आहे 2 पंट्या. तिकडे 2 पंट्या ठेवलेले आहेत आणि मिडलला जी पंटी
दिसते आणि त्याच्यामुळे चांगला लुक ओव्हरऑल त्या मंदिराला आला आहे. तर आता मंदिरातला जो तुळशीचा कार्यक्रम आहे तो आता पार पडलेला आहे. आता आपण खाली जाऊया, तिथे करून घेऊ. वाजंत्रे बहुकल्पनान करणे तुया सदा मंगल ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तो पण चालू मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊ.